नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आरटीए म्हणजेच राईट टू एज्युकेशन या आरटीए अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते। यामध्ये नर्सरी असेल, ज्युनियर केजी असेल, सिनियर केजी असेल, पहिली असेल, यामध्ये प्रायव्हेट शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते। तुम्हाला कोणतीही फी भरावी लागत नाही। आता आरटीए ॲडमिशनची प्रोसेस यावर्षी लवकर सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच आता जे ऑनलाईन अर्ज आहे आरटीए ॲडमिशनचे ते आजपासून म्हणजे 14 जानेवारी 2025 पासून ते 27 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे। आता आरटीए ॲडमिशनचे जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तत्पूर्वी या ॲडमिशनसाठी कोण कोण पात्र असणार आहे, कोण अर्ज करू शकते, वयाची अट काय आहे म्हणजेच एज क्रायटेरिया काय आहे, कागदपत्रे काय काय लागणार आहे, पात्रता काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी ही 13 जानेवारी 2025 रोजी काढलेली एक नोटीस आहे। यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना सोय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा सोय अर्थसहाय्यित शाळा या शाळांमध्ये आरटीए अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे। यासाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठीचे जे काही आवश्यक ज्या काही सूचना आहे त्या इथे दिलेल्या आहेत। जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर यासाठी student.maharashtra.gov.in/adm पोर्टल या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। याची जी काही लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथून तुम्ही जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता। यामध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे 25% प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे। यामध्ये पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी। प्रवेश प्रक्रियेबाबत विविध मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घेण्यास सांगितलेले आहे। अर्ज करताना तुम्हाला काही अचूक माहिती भरायची गरज आहे। यामध्ये घराचा पत्ता असेल, जन्मतारीख असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, अपंगाचा दाखला असेल, जात प्रमाणपत्र असेल, याची माहिती तुम्ही अचूक या ठिकाणी भरायची आहे। या ॲडमिशन अंतर्गत तुम्हाला जे काही कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे पहिलं म्हणजे निवासी पुरावा। यासाठी तुम्ही रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक म्हणजेच वीज बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स डॉक्युमेंट, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा राष्ट्रीय कोणत्याही बँकेचे एक पासबुक यामध्ये तुम्हाला रहिवासी दाखला म्हणून ग्राह्य धरला जाईल। जर तुमच्याकडे वरीलपैकी एकही डॉक्युमेंट नसेल किंवा तुम्ही बाहेरगावी दुसरीकडे कुठे राहिला असेल तर यामध्ये तुम्हाला भाडे करार ग्राह्य धरले जाणार आहे। हे भाडे करार 11 महिन्याची किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे असावे। त्यानंतर दुसरा जो काही कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे जन्मतारखेचा पुरावा। यामध्ये ग्रामपंचायत असेल, मनपा, रुग्णालयातील NNM रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला, जे काही कास्ट मधील पालक असेल त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी सादर करायचे जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे त्यांना जातीचा दाखला आहे ते देणं बंधनकारक राहणार आहे। आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे जे काही ओपन मध्ये असेल किंवा ओबीसी मध्ये असेल त्यांना आरटीए अंतर्गत जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्यांना 1 लाखपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असलेला तहसीलदाराचा दाखला इथे महत्त्वाचा असणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत म्हणजेच लॉटरी पद्धतीने याचे काही जे जागा सुटणार आहे ते काढण्यात येणार आहे। याची तारीख अजून निश्चित केली नाही, ती नंतर निश्चित केली जाईल। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता आरटीए अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल असे सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपण जी आता माहिती बघितलेली आहे ती आपण आता इथे थोडक्यात पाहूया। आरटीए अंतर्गत तुमच्या पालकांना शाळेत मोफत शिक्षण यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क भरण्याची गरज नाही। यामध्ये SC ST साठी उत्पन्नाचा दाखला गरजेचा नाही। खुल्या वर्गासाठी आर्थिक उत्पन्न 1 लाखाच्या आतील असावे। ऍडमिशन्स सीट्स प्रमाणे उपलब्ध होतील याची पालकांनी नोंद घ्यायची आहे। आरटीई शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी या जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र असणार आहे ते म्हणजे रहिवासी पुरावा। यामध्ये
आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, निवडणूक ओळखपत्र असेल, वीज बिल किंवा यापैकी कोणते एक असले तरी या ठिकाणी चालणार आहे. पाल्याच्या जन्माचा दाखला, पाल्याचे पासपोर्ट साईज रंगीत फोटो, पालकांचा जातीचा दाखला, ओपन व ओबीसी साठी 1 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी गरजेचा असणार आहे. यामध्ये वयाची जी काही अट आहे ती म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षात 25% प्रवेशासाठी बालकाचे वय किती असले पाहिजे, तर प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी 3 वर्ष, ज्युनियर केजी साठी 4 वर्ष, सिनियर केजी साठी 5 वर्ष आणि पहिलीसाठी जे आहे ते 6 वर्ष. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वयाची जी काही कमाल मर्यादा आहे किंवा किमान मर्यादा आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे नक्की पाहणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती. ज्या कोणाला RTI अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.